अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भक्तांनो, आपण पुणे येथील रामादास प्रकाशनचे पुस्तक वाचत आहोत. हे पुस्तक परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज, परमपूज्य ताई महाराज, परमपूज्य दादासाहेब कवडे महाराज यांनी लिहिले आहे. यात सध्या आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज लिखित जो संती बसवेला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. काल आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन याबद्दल ऐकले. आज अधिष्ठान शब्दाचा अर्थ. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसेल असे श्री माऊलींनी येथे म्हटलेले आहे. हिंदुस्थानातील अधिष्ठान दिसते, प्रगटपणे दिसते, पण त्यासाठी दृष्टीही तशी शुद्ध असली पाहिजे. म्हणूनच जे परमार्थातले उत्तम अधिकारी असतात, संत सत्पुरुष असतात, त्यांच्या बाबतीत श्री माऊलींनी जे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे असे म्हटलेले आहे. आता अधिष्ठान म्हणजे काय? ज्या सिद्धस्थानातील तपाची साधनेची जी अधिष्ठात्री देवता असते तिलाच अधिष्ठान असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्या ठिकाणी ते स्थान बसवणाऱ्या महात्म्याने जर गायत्री पुरस्चरण केलेली असतील तर तिथली अधिष्ठात्री देवता भगवती गायत्री असेल. समजा एखाद्याने श्री हनुमंताची उपासना केलेली असेल तर त्या ठिकाणची अधिष्ठात्री देवता श्री हनुमानच असतील. ज्या कोणत्या देवतेची उपासना सिद्धस्थानी घडलेली असते तीच तेथली सिद्ध अधिष्ठात्री देवता असते. तीच देवता त्या स्थानाचे महात्म्य निश्चित करीत असते व ते स्थान आभाळातही सांभाळते असते. मात्र अशा स्थानी ते बसविणाऱ्या सिद्धांनी जर का केवळ ध्यान, धारणा, समाधी अशा स्वरूपाचीच साधना केली असेल, तप केले असेल तर त्यांची तपशक्ती हीच त्या स्थानाची अधिष्ठात्री होत असते. सूत संहितेच्या शिवमहात्मखंडातील 7व्या अध्यायात भगवान श्री शिवांनी भगवान श्री महाविष्णूंना त्यांचे अधिष्ठान ज्या स्थानी असते त्या सिद्धस्थानाचे महात्म्य सांगताना असे म्हटले आहे की संती लोके विशिष्टानि स्थानानि मम तेषामन्यतमे स्थाने वर्धनं मुक्तिमुक्तिदं तस्य मुक्तिरत्नेन सिद्धत्वेन संशय स्थाने वर्तमात्रेण विशिष्टे मानवोच्युत अयत्नेन विमुच्येत स्वसंसारमध्यात् तस्माद्युक्तिमन्विच्छिन्न अयवरेणैव मानव भजेदन्त्यतमं स्थानं वेतेषां श्रद्धया सह. हे माधवा, या जगात माझे अधिष्ठान असलेली माझी काही विशिष्ट सिद्धस्थाने आहेत. त्यापैकी कुठल्याही एका स्थानी नियमपूर्वक राहिल्यास ते स्थान इच्छेनुसार भोग व मोक्ष हे दोन्ही देणारे होते. माझ्या विशिष्ट स्थानाचा नियम पाळून केवळ वाण्यानेच जन्म मरण चक्र फेरा संपू शकतो, मोक्ष प्राप्ती होऊ शकते. म्हणून मुमुक्षुने अशा कुठल्या तरी एका विशिष्ट स्थानी श्रद्धा व नियमपूर्वक राहावे. मानाचा दैवात सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांनी जेव्हा चाफळला आपला मठ स्थापन केला तेव्हा त्या परिसरात म्हसोबा, वेसोबा वगैरे मंडळी ठिय्या देऊन होती.
त्या सगळ्या शुद्ध देवतांच्या पूजनाची गावकऱ्यांची प्रथा होती. त्यांच्या पूजनाकरता त्यांच्या नावाचे दगडही त्या मंडळींनी स्थापलेले होते. समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांनी ते दगड तेथून जेव्हा हलवण्यास सांगितले तेव्हा लगेच त्या शुद्ध देवता देवरूपांनी त्यांच्या समोर आल्या आणि त्यांना म्हणाल्या, महाराज, आमच्यावर असा अन्याय करू नका. वर्षानुवर्ष आम्ही या जागेत राहून पूजा भोग घेत आहोत. आम्हाला येथे स्थापन केलेले आहे, त्यामुळे येथे आमचा अधिकार आहे. ते ऐकून श्री रामदास स्वामी महाराज त्यांना म्हणाले, बरे तर ठीक आहे, आधी जेथे स्मशान होते तेथेच बाजूला आम्ही तुम्हाला ठेवू आणि उत्सवाच्या वेळी तुम्हाला पहिल्यांदा मानाचा दैवात देऊ. त्यावर प्रसन्न होऊन त्या देवता चालेल चालेल असे म्हणाल्या आणि आपले आधीचे स्थान सोडायला तयार झाल्या. याप्रमाणे अधिष्ठान याचा अर्थ त्या ठिकाणची देवता, मग ती कोणी का असेना, ज्या प्रकारची साधना त्या स्थानी झालेली असेल त्या प्रकाराचीच त्या स्थानाची अधिष्ठात्री देवता असेल. तामसी साधना झाली असेल तर शूद्र देवता, सात्विक साधना झाली असेल तर उच्च देवता त्या स्थानाची अधिष्ठात्री होईल. पण खरोखरच जर का कोणी संत ब्रह्मनिष्ठ महात्मे त्या स्थानावर राहून तप करून गेले असतील तर त्यांची तपशक्तीच तिथली अधिष्ठात्री होऊन उपासकाला पराविद्यारूपी फळ लाभण्यास सहाय्य करू लागते. कारण संत महात्मे म्हणजे प्रत्यक्ष देहधारी परब्रह्मच. म्हणूनच अशा सिद्धस्थानाच्या सान्निध्यात गेले असता आपोआपच विरक्तीची अनुभूती येऊ लागते. संत सहवासाचा सुगंध हे सर्व संतांनी बसवलेल्या स्थानांचे श्री माऊलींनी केलेले वर्णन आहे. जो संती बसविला ठाओ असे श्री माऊलींनी आधीच सांगितले आहे. ही काही इतरांच्या स्थानांची वर्णने नाहीत. श्री संत कबीर महाराजांचा एक बाळीचा दोहा आहे. त्यात ते म्हणतात की कबीर संगती साधू की जो गंधी को वास, जो कचुगंधी दे नहीं तो भी वास सुवास. साधूंचा सहवास हा अत्तर विकणाऱ्याच्या संगतीप्रमाणे असतो. त्याने तुम्हाला काही दिले नाही तरी त्याच्या सहवासाने आपोआप सुगंध प्राप्त होतो. साधूंची संगती कशी असते? साधू ज्या स्थानावर राहतात त्या स्थानांचे महात्म्य कसे असते याचेच वर्णन श्री संत कबीर महाराज या दोह्यातून करीत आहेत. साधू ज्या स्थानावर राहतात त्या स्थानी जाणे किंवा साधूची संगती करणे म्हणजे जणू काही एखाद्या अत्तरे विकणाऱ्याच्या सान्निध्यात जाण्यासारखेच असते. तुम्ही नुसते त्यांच्या जवळ बसा, काही घेऊ नका, देऊ नका, पण तरीही त्यांच्या अत्तरांच्या कुप्यांचा सुगंध बहरत तरळत तुमच्यापर्यंत येईलच. ते जरी तुम्हाला काही देत नाही तरीही त्या सुगंधाचा निःशुल्क लाभ तुम्हाला होतोच. त्याचप्रमाणे साधूंच्या संगतीचेही असते. त्यांच्या सान्निध्यात राहा किंवा ते ज्या स्थानावर राहिलो तेथे जाऊन राहा. तुम्ही स्वतःहून काही मागायची वा द्यायची गरजच नसते. तेथे तुमच्या कल्याणाचे जे असेल ते आपोआपच मिळते, कारण तेथे अधिष्ठान प्रगट असते. श्री माऊली याच कारणाने येथे सांगत आहे की जे येणे माने बळवंत आणि तैसेची अति चौकट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे स्वच्छ शुद्ध आणि पवित्र. आता बर्व